नामस्मरणाचा खरा परिणाम असा की ते आपल्याला स्वतःचे अवगुण दाखवते. साधना सुरू झाली की राग, अहंकार, द्वेष हे अवगुण अधिक तीव्रतेने जाणवू लागतात. हे अवगुण नवीन नसतात, ते आधीपासूनच आपल्यात असतात. नामामुळे त्यांची जाणीव होऊ लागते. जोपर्यंत स्वतःचे खरे दर्शन होत नाही तोपर्यंत दुसऱ्यांचेच अवगुण दिसत राहतात. दुसऱ्यात दिसणाऱ्या अवगुणांचे बीज आपल्यातच असते हे ओळखणे हाच परमार्थाचा आरंभ आहे. दुसऱ्यांचे दोष पाहणे हा व्यवहार आहे, तो परमार्थ नव्हे. खरा साधक तोच जो सतत आत्मपरीक्षण करतो. त्याला आपले अवगुण इतके स्पष्ट दिसतात की इतर सर्व परमेश्वर रूप भासू लागतात. म्हणून आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांचे उच्चाटन करणे हे मोठे साधन आहे.